हॅलो एव्हरीवन. सो आज मी ना एक युनिक अशी डिश बनवली होती. इट वॉज अ डेझर्ट विच आय ऑल्सो कॉल्ड ॲज डेझर्ट नेस्ट. सो बेसिकली प्रोसेस खूप सिम्पल आहे. आपण शेवळ्या बनवतो तशा शेवळ्या बनवायच्या आहेत. परतून घ्यायच्या तुपामध्ये छान अशा. पण इन्स्टेड ऑफ खूप सारं दूध टाकण्याच्या बदले आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे. न दुधाने आपला टेक्स्चर जो आहे ना, कलर तो चेंज होऊ शकतो. आणि त्यानंतर साखर ॲड करायची, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स जे काय तुम्हाला वाटतं आहे ते ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्स नंतरही तुम्ही टाकू शकता रबडी बनवताना. मग हे असं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. पाणी टाकून मी ते स्टीम करून घेतलं आणि काढलं हाफ कुक झाल्यानंतर. ते काढल्यानंतर मी रबडी घेतली. रबडीसाठी मी दूध टाकलं, ड्रायफ्रूट्स पेस्ट केलेले ते टाकले आणि थिकनेससाठी मी कस्टर्ड टाकलं थोडंसं आणि कंडेन्स मिल्क आणि मलाई टाकली होती. हे असं माझं घट्टपणा आलेला माझ्या रबडीचा. मग मी नेस्ट करून घेतले. मराठीमध्ये घरटं बोलतात तसं तयार करून घेतलं आणि त्यावरती ही मस्त अशी घट्ट रबडी टाकली आणि नंतर मी ड्रायफ्रूट्स त्याच्यावरती स्प्रेड केले विथ द रोज पेटल्स. अशी तयार झाली होती ही माझी रेसिपी. खूप छान डेझर्ट होतं, खूप इझी होतं, मला काहीच तामझाम वाटलं नाही. तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी होती तुमची रेसिपी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.